देखील त्या वातावरणामध्ये दिसतोय अमर. निश्चित चला मॅच कडे आता मात्र सेकंड इनिंगला सुरुवात होते. बॉलिंग ट्रॅकवर आपण बघू शकता गणेशला, त्याच्यासमोर फलंदाज आकाश. फर्स्ट बॉल ऑफ द सेकंड इनिंग आणि रिव्हर्स स्विच करण्याचा प्रयत्न. फर्स्ट बॉल फर्स्ट विकेट. व्हॉट अ ब्रिलियंट बिट ऑफ स्टार्ट फॉर द सेकंड इनिंग फॉर कुशाली 11 जय गणेश सारसोले टीम. सुंदर चेंडू, कुठेतरी फलंदाजाने मात्र चुकी केली आणि त्याचं श्रेय गोलंदाजाला मिळतंय. आणि गोलंदाज देखील कौतुक असेल, एक चांगल्या जागी चेंडू डिलिव्हर केला, कुठेतरी स्टान्स हेरला, त्याची शैली हेरली, त्यांनी केलेला फटक्याचं विवेचन केलं आणि चांगला चेंडू डिलिव्हर केला. गोलंदाजाचं नाव आहे गणेश. अप्रतिम चेंडू डिलिव्हर केला. फर्स्ट बॉल फर्स्ट विकेट. येस अमर, या चेंडूचं विश्लेषण करत असताना गणेशने हलकीशी फ्लाईट दिली. गणेशकडे आहे अनुभव, गणेशकडे आहे कंट्रोल आणि गणेशकडे आहे स्विंग. हलकीशी फ्लाईट दिल्यानंतर थोडासा इनस्विंगर झाला आणि यष्ट्यांचा भेद केला. आणि गणेशकडे क्रिकेटचा खूप मोठा अनुभव आहे. अनेक वेळा त्याने गोलंदाजच्या बलावर अनेक पारितोषिकं पटकावलेले आहेत. नवीन बॅटर येतोय मिस्टर आशिष. मात्र पहिला विकेट जेव्हा गोलंदाज मिळवतो ना, तेव्हा त्याचं हाय असतो कॉन्फिडन्स. आता बघूया गणेश बळ हाय असतं मी म्हणेन. खऱ्या अर्थाने आपण पाहता एक संघर्षपूर्ण क्रिकेट पाहायला मिळेल. एका बाजूला वाशी बॉईज महेश परब हा संघ, दुसऱ्या बाजूला कुशल 11 जय गणेश सारसोले संघ. पुन्हा एकदा लारा आलाय आमच्या या कॉम्बॉक्समध्ये, आमच्या व्यासपीठावर. जाऊया गणेश ऑन टू द गोलंदाजच्या ट्रॅकवर. हो, सफल झाल्यानंतर ऑन ड्राईव्हचा स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. चेंडू आला मिड ऑन रिझनमध्ये. P1चं प्रोटेक्शन आहे, पॉवर प्ले 1चं. लॉंग ऑन रिझनमध्ये एकच धाव. स्ट्राईक रोटेशन आणि पहिल्या या धावसंख्येचा श्री गणेशा प्रारंभ झालाय. सिच्युएशन थोडीशी कठीण आहे मला वाटतंय, कारण 63 धावांचा आकडा आणि पहिला एक दर्जेदार बॅटर ज्याने खेळला खराब फटका अमित आणि तो बाद झाला, डगआउटमध्ये गेला. अशा प्रकारचं चित्र पाहायला मिळतंय सध्याच्या या सिच्युएशनमध्ये. गणेश हो, चेंडू हवेमध्ये आहे. अजून एक विकेट. बॅटचा फ्लो पाहिला, बॅटचा टो लागला आणि अशा प्रकारचं क्रिकेट नेहमीच पाहायला मिळतं खेळपट्टीवर, मैदानावर. आणि अजून एक विकेट. गोल्डन डकचा शिकार भोपळाईनं फोडता दुसरा विकेट. पुन्हा एकदा स्विंग झालाय चेंडू. आपण टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहू शकाल प्रेक्षकच्या. हलकासा इन स्विंगर, बॅटचा टो लागला खालचा किंवा बॅटचा त्या पट्टीला लागला आणि अजून एक शॉर्ट मिड विकेटमध्ये 30 यार्डमध्ये झेल पकडतोय क्षेत्ररक्षक. सुरेख गोलंदाजाचं विश्लेषण एका अनुभवी गोलंदाजाकडनं. त्याचं नाव आहे मिस्टर गणेश. नवीन बॅटर आहे, 4था क्रमांक आहे. 4थ्या क्रमांकाचा बॅटर अमर नेहमीच एक महत्त्वाचा रोल प्ले करतो. विराट कोहली आपल्या कारकिर्दीमध्ये 4था क्रमांक आणि या 4थ्या क्रमांकावर आता बॅटर आला मिस्टर श्याम. श्यामची शरीरयष्टी पाहिली ना तर मला वाटतंय जिमचा शौकीन असेल तो. एक चांगली शरीरयष्टी आहे. बघूया कशा प्रकारे या ठिकाणी फलंदाजी डिलिव्हर करेन. गणेशचं कौतुक. गणेशने एक अनुभवी गोलंदाजी केलेली आहे, तर स्विंग प्रकारची गोलंदाजी आणि त्याच्याकडे आहे चांगल्या टप्प्याची गोलंदाजी. ओ फटका बसलाय. संधी आणि झेल टिपतो. व्हॉट अ झेल. मी म्हणेन एक 10-12 यार्ड 15 यार्ड धावला हा यष्टी रक्षक. शॉर्ट मिड विकेट रिझन मध्ये झेल टिपतोय. अजून एक विकेट. बॅक टू बॅक दुसरा झेल. धावसंख्या 1 या आकड्यावर तिसऱ्या विकेटचं पतन. मात्र अमर मी थोडंसं या वाशी बॉय संघाच्या फलंदाजीच्या बद्दल विश्लेषण करत असताना 63 धावांचं टार्गेट आहे स्ट्राईक रोटेशन करणं. मात्र जेव्हा टॉप ऑर्डर कोलॅप्स होते ना, तेव्हा मात्र येणाऱ्या फलंदाजाकडे कसल्याही प्रकारचं प्रत्युत्तर नसतं. हिटिंग झोनचा पवित्र आहे, षटकार मारायचा पवित्र आहे आणि अतिशय दर्जेदार गोलंदाजी समोर हे विकेट. आणि कौतुक करावं लागेल गणेशचं आणि या सारसोले संघाचं. गणेशला दिलाय या क्षेत्ररक्षकांनी परिपूर्ण साथ. तिसऱ्या विकेटचं पतन आणि 1 या आकड्यावर पाजी आलेत. पाजी, सरदार, असरदार, दमदार, आमचा सरदार. 1 या आकड्यावर 3 विकेटचं पतन. हॅट्रिकची संधी, हॅट्रिकची संधी आहे. हॅट्रिक अचीव करतोय
आणि आमदार चषकाच्या या रेकॉर्ड बुक मध्ये या ठिकाणी गणेशचं नाव कोरलं गेलंय. मित्रांनो, टाळ्या झाल्या पाहिजेत. गणेश करता देखील अप्रतिम गोलंदाजी, अनुभव 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 त्याचं प्रेझेंटेशन केलेलं आहे. या ठिकाणी गणेशने 3 झेल तब्बल आणि 3 विकेट, एकूण 4 विकेट. लाला काय फक्त 500 हॅट्रिकला किती 1011 देवा वैती आणि लारा यांच्याकडनं 500 1000 रुपयाचं कॉम्बिनेशन कॅश पारितोषिक. बघा, सहकारी फिल्डर देखील टाळ्या वाजवतो या 1000 रुपयाकरता. हे पैसे नाहीत मित्रांनो, हे मोटिवेशन आहे. मित्राने दिलेलं प्रोत्साहन आहे. पहिल्या बॉलला विकेट, त्याच्यानंतर डॉट बॉल, त्याच्यानंतर विकेट विकेट विकेट. हा कॉलम दिसतोय. विकेट डॉट बॉल विकेट विकेट विकेट. 1 धाव आलेल्या आहेत. सूर्य गोलंदाजीचं विश्लेषण. गणेश याने आपल्या नावाचा दर्जा या ठिकाणी बघूया. 5 विकेट रोनक मला सांगतोय. रोनक देखील एक गोलंदाज आहे. फायफर होईल का? विकेटचा पंजा लागेल का? एका धावेवर 4 विकेट. अनुभवी बॅटर आला या ठिकाणी मिस्टर अक्षय. बघूया, संघर्षाचं क्रिकेट खेळावं लागेल. ओहो, अजून एक विकेट संधी आहे आणि झेल टिपतो. 5वा विकेट. काय प्रेक्षकांची मन जिंकली. टाळ्या टाळ्या आणि टाळ्या झाल्या पाहिजेत गणेश याच्या या गोलंदाजी करता. आणि हे रेकॉर्ड बुक हा व्हिडिओ देखील अपलोड केला जाईल आमच्या प्रेक्षक वाहिनीच्या माध्यमातून. अमर काय सांगेल? गणेश हा अनुभवी गोलंदाज आहे. गणेश शांत असतो, संयमी असतो. गणेश चांगला सराव करत असतो आणि गणेशने दाखवलंय या स्विंगची जादूगरी. आणि या स्विंगच्या जादूगरीमध्ये हा वाशी बॉय संघाचे हे फलंदाज फसले, चकले आणि तब्बल 5 विकेट. अमर, निश्चित क्रिकेटची केलेली आपण ही पूजापाठ आणि तो एक ना एक दिवस सफल होते. कुठेतरी आज त्याला त्याचा मात्र पुरस्कार मिळालाय. कुठेतरी 5 दुसरं षटक हाताळत असताना वैयक्तिक दुसरं, सांघिक तिसरं. नेहरू चेंडू आणि पहिला चेंडू परफेक्ट ऑफ स्पिन प्रकारचा चेंडू. दोन्ही बाजूला चेंडू वळवण्याची त्याची हातोटी आहे आणि हा चेंडू त्याने इन स्विंग केला. पहिला चेंडू डॉट बॉल. आत्मविश्वासाने भरलेला गोलंदाज काय करू शकतो ह्याची प्रात्यक्षिक दाखवल्या त्याने. कुठेतरी अनुभव आहे त्याच्याकडे आणि अनुभवात त्यात आत्मविश्वासाची भर पडली आहे आणि दर्जेदार चेंडू हाताळताना बघायला मिळतोय गणेश. बॉलिंग ट्रॅकवर नेहरू ज्वेल यांकडून पुन्हा सज्ज झाला. हा चेंडू आता लेग स्पिन केला होता. कुठेतरी मात्र फलंदाज चकवलाय. कसं आहे राकेश, गोलंदाजी करणं म्हणजे फक्त चेंडू फेकणं नव्हे. तुमच्याकडे असलेल्या गती परिवर्तन, तुमच्याकडे स्लोअर बॉल चांगला असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर यॉर्कर चेंडू देखील चांगला असणं गरजेचं आहे. एक आखूड टप्प्याचा चेंडू देखील हाताळणं गरजेचं आहे. या सर्व व्हेरिएशन तुमच्याकडे असणं तेवढंच गरजेचं आहे. तेच प्रात्यक्षिक गणेशच्या माध्यमातून ह्या षटकात आणि मागच्या षटकात आपण बघितलंय. कुठेतरी दर्जेदार गोलंदाजी त्याची अनुभवली आहे. वन्स अगेन ऑन टू द बॉलिंग ट्रॅक. गणेशला बघणार. त्याच्यासमोर आता मात्र डावखुऱ्या त्याचा फलंदाज आला, त्यामुळे थोडासा वेळ घेतला जातोय. कुठेतरी क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल केला जातोय. एक डीप स्क्वेअर लेगमध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला डीप मिड विकेटमध्ये आणि एक लॉंग ऑनमध्ये क्षेत्ररक्षण लेग साईडला पांगवलेला बघतोय आपण. इनर सर्कलमध्ये बिहाइंड द विकेट एक शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन लेग आणि शॉर्ट लॉंग ऑफला बघतोय आपण. मिड ऑफ दरम्यान पुढील चेंडू आणि हा चेंडू पूल केलाय. चेंडू जातोय. हा येतोय या स्पर्धेतला अजून एक दर्जेदार षटकार. अप्रतिम फटका. काय फटका खेळलाय. व्हॉट ब्रिलियंट मिड ऑफ एक्झिक्युशन ऑफ दॅट शॉट. लेंथ अँड लाईन कव्हर केली, स्वतःला बॅकफुटला नेला आणि सरळ झुलकावून दिलेला लेग साईडला हात टोलवलेला एक अप्रतिम षटकार बघितला. कुठेतरी षटकाराने मात्र आता धावसंख्या पुढे जाताना बघायला मात्र टार्गेट अजून खूप दूरवर आहे, पण स्टील रिचेबल. क्रिकेट आहे, काहीही होऊ शकतं. 1-2 चांगले अजून फटके आले, पुन्हा एकदा बॅटिंग करणार टीम लिफ्ट होईल. आणि हा चेंडू आता मात्र जस्ट गाईड केला थर्ड मॅन मध्ये. तिकडे क्षेत्ररक्षण झालाय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न वेध चुकलाय, पण डॉट बॉलची संगत झाली आहे. गणेशकडे असलेला आत्मविश्वास आता पुन्हा एकदा मात्र त्यांनी डिलिव्हर केलाय. एक चांगला चेंडू आणि एक चिकी शॉट खेळत असताना शॉर्ट थर्ड मॅन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलंय. आणखी एक डॉट बॉल बघतोय. धावसंख्या धावफळकावरती आहे 14-14. नेक्स्ट बॉल आणि हा चेंडू आता मात्र कनेक्ट केलाय. तिकडे प्रोटेक्शन आहे इन्ना, याच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण झालं. एक दर्जेदार क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण झालंय. तोपर्यंत 2 धावांचा प्रयत्न, 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या गेल्यात.
कुठेतरी दमखम झाली क्षेत्ररक्षक करत असताना इन्नाची मात्र चांगला दर्जेदार क्षेत्ररक्षण झालंय. एक चपल चालाक क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या माध्यमातून एक झेल देखील आपण अनुभवला. 2 स्कोर पुढे गेलाय. धावसंख्या 16. गणेश अजून एक विकेट मिळवेल का? अजून एक विकेटसाठी डिलिव्हर करत असताना पुढचा चेंडू आपण बघूया. आणि हा चेंडू आता मात्र जसा चर्चा केली तसा विकेट आलाय. व्हॉट अ ब्रिलियंट बिट ऑफ बॉलिंग दिस इज. अप्रतिम एक आखूट टप्प्याचा चेंडू हाताळत असताना कुठेतरी त्याने माइंड रीड केलं फलंदाजाचं आणि एक चांगला चेंडू डिलिव्हर केला. टॉपेज लागला गेला आणि बिहाइंड द विकेट क्षेत्ररक्षकाने बाकीची कामगिरी बजावली. एक आणखी एक त्याच्या नावी विकेट गणला जाईल. ह्या इनिंग मधील 6वा फलंदाज बाद केलाय गणेशने. काय अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन आहे. आणि जशी पुढच्या सामन्याला सुरुवात होईल आपण आवाजामध्ये बदल करणार आहोत आणि 1000 रुपये देखील द्यायचे आहेत. राकेश 1000 रुपये ठेवले होते लारा आणि दीपक वैद्य यांच्या माध्यमातून रोख रक्कम 500. जशी आता मात्र दुसऱ्या सामन्याला सुरुवात होईल. राकेश टॉस करून पण घ्यायचंय. आपण विनंती करूया गुरुवर्य सँडी सर यांना की आपण पुढची धुरा सांभाळायची सर. त्यांचा हा झेल खेळ झाला. इथे फिनिश. कॅप्टन परतलाय. या मॅच मध्ये कॅप्टनची विकेट. तब्बल 2 मॅच मध्ये जर गोलंदाजा विचार केला हरदेव तर 7वी विकेट. काय म्हणाल गोलंदाजाच्या विश्लेषण बल हरदेव? नक्कीच सुरेख गोलंदाजी. कॅप्टनची विकेट काढली आहे आणि नवीन फलंदाज येतोय. आता मात्र एक या संघाचा अनुभवी खेळाडू रवी पाटील
येस चांगला बॅट्समन रिव्हर्स स्वीपचा बेताज बादशाह. ओळीने 11 चेंडूवर 11 षटकार ही करामत केली आहे. त्याच्या नावावर हा विक्रम आहे. इतिहासामध्ये नोंद केलेले 11 मध्ये 11 षटकार. परंतु जय गजानन कुकशेट्टी जी ती विरुद्धामध्ये तो शेवटच्या बॉलमध्ये षटकार कोणी विसरणार नाही. 1 चेंडू 4 रिव्हर्स स्वीप षटकार. वॉट अ लवली शॉट यार. परंतु इथे खाली जागा मात्र भरली आहे. चौकाराने ही 4 धावांची जागा. चौकाराला सरळ मध्ये बँड केला, स्वतःला फ्लो मध्ये घेतला अँड कनेक्ट द बॅल इन द परफेक्टली मिडल ऑफ द बॅट. ग्लोरियसली द स्वीप फ्रॉम द नाईसली ऑन लॉंग लेग विजन इन चरण. चौकाराला धावसंख्येमध्ये पुढे जाते. पहिल्या ओव्हरमध्ये आता धावा लागतात. समाधान स्थितीमध्ये 12. पहिला डॉट 2 षटकार विकेट आणि चौकार. नाव लास्ट बॉल इन द फर्स्ट. एकमेक जे पॉवर प्ले ते टाकताना गणेश मडवी. कुशल 11 जे गणेश सारसोलेकडून. 4 ओव्हरची मॅच. चांगली सुरुवात. दमदनीचं खातं कोल्ड रवीने. सुपर बॉल इन टू द ब्लॉक. ओ माय गॉड एक्झॅक्टली द शॉट एक्स्ट्रा. नो रन. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. पहिला ओव्हरचा खेळ इथे हरदेव झाले समाप्त आणि पहिल्या ओव्हरमध्ये 1 विकेट. मयूर कोणत्या स्ट्राईकला नॉन स्ट्राईकला अक्षय. पहिला षटक प्रयत्नदार व्यक्ती पहिल्या संघाची तिने पहिलं षटक घेऊन आलाय. एक जबरदस्त मारायची गोलंदाजी पाहायला भेटली प्रत्येक सामन्यामध्ये. तो म्हणजे गणेश. पहिला चेंडू टाकण्यासाठी तयार. धावतोय, पॉपीला पार करतोय, टाकतोय, फेकतोय, फेकला गेलाय. भिरकावतोय चेंडूला. चेंडू मध्ये आणि चेंडूमध्ये शतरक्षण. जबरदस्त शतरक्षण. सुरेख शतरक्षण पाहायला भेटतोय. सुरेख शतरक्षण. एक जबरदस्त प्रयत्न त्याच्या माध्यमातून. दादा दादा म्हणतात मॅच तिकडे चालले आणि वडा इकडे चालतोय. छक्का नाही दादा. दादा ताकद लाव म्हणते. ताकद लाव. ताकद लाव म्हणते. तरी 10,000 ठेवले 3 षटकारांसाठी आणि 5 चौकारांसाठी 5,000 रुपये. रुद्र वडापाव सेंटर यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा गणेश तयार. पुढची डिलिव्हरी शाबाज गाव. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. याच्या हातोडीला पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार. पुन्हा एकदा भिरकावते चेंडूला. स्वतःच्या फादरी चेंडू होता. नक्कीच चांगलं शतरक्षण पाहायला भेटतो. इथे मात्र सर हिट झाला असता तर परतावा लागला असतं फलंदाजाला. 1 धावसंख्येने समाधान मिळवतोय. 1 धावसंख्येने संघाची धावसंख्या धावपळ लागतात. त्या म्हणजे 3च्या घरात. पहिलं षटक प्रगतीदार व्यक्ती पहिला संघाचे पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर षटक सर्कल षटक हानामार षटक म्हणता येईल. इथे मात्र प्रहार करावा लागेल. फटके मारावे लागतील. षटकार खेचावा लागेल. चौकार खेचावा लागेल. जर मोठा स्कोर उभा करायचा असेल तर प्रहार करावा लागेल. इथे मात्र फलंदाज तयार, गोलंदाज तयार. पुढचा चेंडू गणेशाच्या हातोडीला टाकण्यासाठी तयार. धावतोय, पॉपीला पार करतोय, टाकतोय, फेकतोय, फेकला गेलाय. भिरकावण्याचा प्रयत्न. हलवर पद्धत चेंडू खालवर राहते. चेंडू सुरेख चेंडू म्हणता येईल. चेंडू चेंडू फळीचं काही मिसकूट जमला नाही. चेंडू विसरतो एस्टरच्या मगरमिणीत. डॉट चेंडू जबरदस्त मारायची गोलंदाजी म्हणता येईल गणेशाची. लगोपाठचे 2 चौकार खेचले तर षटकार खेचले तर 5,000 रुपये. लगोपाठ 2 षटकार खेचले तर 5,000 रुपये. पुन्हा एकदा गणेश तयार. पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार. ओ सुपर डिलिव्हरी. जबरदस्त मारायची गोलंदाजी म्हणता येईल. पूर्णपणे जखडून ठेवलं. वर्चस्व गाजवते आपल्या गोलंदाजीमध्ये. एक जबरदस्त मारायची गोलंदाजी पूर्णपणे जखडून ठेवलं फलंदाजाला. धावसंख्या स्थिर स्थिमित. संघाची धावसंख्या धावपळ लागतात. त्या म्हणजे 3च्या घरात. जबरदस्त मारायची गोलंदाजी मॅन्डेटरी पॉवर षटक सर्कल षटक हानामारचं षटक म्हणता येईल. या षटकामध्ये कुठलाही प्रहार करून देत नाही गोलंदाज गणेश. एक जबरदस्त मारायची गोलंदाजी पाहायला भेटते गणेशाची. मॅन्डेटरी पॉवर षटक सर्कल षटक धावसंख्या पाहायला गेलं तर 3 धावसंख्येचा पुन्हा एकदा गोलंदाज तयार. याच्या हातोडीला टाकण्यासाठी तयार. टाकतोय, फेकतोय, फेकला गेलाय. भिरकावते चेंडूला. चेंडू मध्ये. चेंडू जातोय. बिग 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 हिट. षटकार. सुरेख फटकेबाजी. इथे मात्र चेअर गर्लची गरज नाहीये. समर्थक असा होता असा. पैसे तर पैसे. डान्स तर डान्स. एक जबरदस्त. डीजे मास्टर कुठे गेले? डीजे मास्टर दादा. डीजे मास्टर पण येऊन दे. डान्सर इकडे गेलेले आहेत. धावसंख्या विचार केला. धावसंख्या रिंगत होते. धावसंख्या धावपळ लागतात. ते म्हणजे 9च्या घरात. पुन्हा एकदा गणेश तयार.
सरलेहून पुढे खेचण्याचा प्रयत्न झेल होऊ शकतो. इथे मात्र झेल बाद आणि इथे मात्र परतावा लागतोय. एक चेंडू तुझा तर एक चेंडू माझा आणि बाद होतोय. परतावा लागते. मागच्या चेंडूवर षटकार खेचल्यानंतर इथे मात्र परतावा लागतोय फलंदाजाला. धाव संख्या 9 लॉट्स ऑफ 1 विकेट. जबरदस्त मारायची गोळीत कमबॅक करतोय. मागच्या चेंडूवर षटकार खेचल्यानंतर सुरेख असा खेळ पाहायला भेटला. या स्पर्धेमध्ये दोन्ही संघाचा कुशल जय गजानन आणि शाबाज 6 चेंडूचा खेळ संपला. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या धावपळकावं लागतात त्या म्हणजे 9च्या घरात. सुरेख असा खेळ याच्यातून विजय संघ होईल तो ट्रँग्युलरमध्ये प्रवेश केलेला.